नमस्कार शेतकरी बांधवांनो. मी रुद्र ॲग्रो सर्व्हिसेसचा संचालक देवानंद शिरफुले. तर आपण एका हळदीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आता सध्याला. तर याच्यामध्ये आता सध्याला अमावस्या झालेली आहे नेमकीच. तर आपल्याला एक कंदमाशीचं नियोजन करणं गरजेचं आहे. कंदमाशी कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला एक कंदमाशीसाठी एक पहिल्यांदा गॅस पॉयझन घ्यावं लागेल. कोणत्याही गॅस पॉयझन मध्ये तुम्ही क्विनॉल-फॉस घेऊ शकता. क्विनॉल-फॉस जर तुम्हाला जर घ्यायचं नसेल तर प्रोफेनफॉस प्लस सायपरमेथ्रिन असलेला कोणत्याही कंपनीचं उत्पादन घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये प्रोपेक्स सुपर येईल आणि बाकीच्या कंपनीचे पण भरपूर आहेत. त्याच्यानंतर एक करप्यासाठी एक बुरशीनाशक, एक करपा सध्याच्या अवस्थेमध्ये जाणवत आहे, बघू शकता तुम्ही. करप्यासाठी एक कोणत्याही प्रकारचं तुम्ही एक फंगीसाइड घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बनडायझिम प्लस मँकोझॅप जसं की आपण साप ते घेऊ शकता. त्याच्यानंतर ग्लोइटायसिजंटाचं त्याच्यामध्ये प्रोपिकोनोझोल प्लस डायफिकोनोझोल आहे. तर ते एकदम जास्त करपा जर असलं तर ते घ्या, नाहीतर मग आपलं कार्बनडायझिम प्लस मँकोझॅपवर काम भागू शकते. 50 ग्रॅम प्रतिपंपाचं प्रमाण घ्या त्याचं. त्याच्यानंतर तुम्ही एक वरून जर तुमचं कमतरता असेल मायक्रोन्युट्रिएंटची तर झिंक फेरसची तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. नाहीतर कोणत्याही कंपनीचं सरळ मायक्रोन्युट्रिएंट घ्या, जसं की लिबरेल आहे. आणि जर तुम्हाला याच्यामधून हे झालं तर आपल्या फवारणीचं त्याच्यामध्ये नंतरचा विषय आहे की आपल्याला ड्रिपनं काय सोडायचं. आता सध्याच्या टाइमला फुटव्याची अवस्था आहे आपल्या हळदीची. तर याच्यामध्ये तुम्ही फुटव्यासाठी एक 1448 नावाचा ऍडव्हान्स पेस्टिसाइडचा एक ग्रेड येतो नेक्साचा, तो घ्या. त्याच्यानं एक 48% त्याच्यामध्ये फॉस्फरस आहे. फॉस्फरस ग्रीप घेईल तुमच्या फुटव्यासाठी. एकदम बेस्ट कंडिशन आहे ती, म्हणजे एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे ते. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला पिवळेपणा जर जास्त वाटत असेल, समजा आपल्याला फॉलियर स्प्रे जर कंट्रोल होत नसेल पिवळेपणा, तर त्याच्यामध्ये तुम्ही पिवळेपणासाठी रोनेक्स कॉम्बी एक त्याचं मायक्रोन्युट्रिएंट ते घ्या. नाहीतर तुम्ही मिक्सॉल डी ते महाफीडचं ते घेऊ शकता. कोणत्याही स्टँडर्ड कंपनीचं मायक्रोन्युट्रिएंट घ्या. चिलिडेड असावं ते मायक्रोन्युट्रिएंट घ्या. आणि या दोनची एक ड्रिचिंग करून टाका तुम्ही. आणि तुमचे जर बाकीचे जर समजा असेल तुमची कंदसड झालं, तुमचं होमनी झालं, तर त्यासाठी वेगळी तुम्हाला ड्रिचिंग घ्यायला लागेल. पण या स्टेजमध्ये एक 60 ते 70 दिवसाच्या मध्ये नियोजन हे एकदम बेस्ट राहील.